लाईफ मंत्रा म्हणजे काय तर प्रत्येकाचं आयुष्य खूप वेगवेगळं असतं, काय त्याला येत नाही। लॉकडाऊनमुळे लिहायला खूप संधी मिळाली। 2018 साली जी एल्फिन्स्टनची घटना घडलेली, पहिल्यांदा सगळ्यात मी लेख लिहिला तो त्या घटनेवरनं लिहिला। पित्त आणि वाताच्या एकत्रित प्रकोपाने होते कधी अपचन कधी वांती। शाळेत जाणारी देशाची पुढील पिढी म्हणजे आपले सुकुमार राजसा। श्रोते हो नमस्कार, लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। लाईफ मंत्रा म्हणजे काय तर प्रत्येकाचं आयुष्य खूप वेगवेगळं असतं। काही वेळा आपल्याला वेगवेगळ्या घटनांमधनं स्वतःचं डोकं चालवून कसं आपलं हे काम नीट होईल असं बघत बघत आपल्या आयुष्याचा प्रवास हा आपल्याला पुढे न्यायचा असतो। आणि मग या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात की ज्यांच्याकडनं आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो। आज आपले जे गेस्ट स्पीकर आहेत ते म्हणजे श्रीयुत आनंद लेले। आनंद, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। मनपूर्वक धन्यवाद मानसी। कसं आहे माहिती आहे का, आनंदचं व्यक्तिमत्व असं आहे ना, काय त्याला येत नाही। कविता करता येते, उत्तम लेखक आहे, उत्तम खवय्या आहे, उत्तम प्रकारचे पदार्थ तो स्वतः बनवू शकतो, प्लस आध्यात्मिक त्याची जडणघडण इतकी उत्तम आहे की गोंदवलेकर महाराजांची काकड आरती त्याच्या घरनं होते। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या एका व्यक्तीमध्ये मला सापडल्या की एवढ्या जणांशी एक व्यक्ती कशी मैत्री करू शकतो न विसरता वाढदिवसाला विश करणं। आणि मला त्याचा सगळ्यात चांगला गुण काय आवडतो माहिती आहे का, प्रत्येकाविषयी तो चांगलं बोलतो। म्हणजे वाईट आहे तो सोडून देतो, प्रत्येकाला त्याच्याविषयी जे चांगलं आहे ते तो सांगत असतो। आनंद, आज तुझा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे। खरं सांगायचं तर जवळपास म्हणजे 2019 पासून लेखनाचा जो तू उल्लेख केलास तर लेखनाच्या प्रवासाला 2019 पासून सुरुवात झाली। म्हणजे आता तो जो काही सांगितलेला आहे सगळ्यांना की मला कविता करता येतात किंवा लिहिता येतं, 2019 पर्यंत साहित्यिक लेखन किंवा कुठल्याही लेखनाचा मला अजिबात गंध सुद्धा नव्हता। म्हणजे मी कंप्लीट वेगळ्या फील्डमध्ये होतो। पण त्यानंतर एकदम या 2-4 वर्षात प्रवास चेंज झाला आणि लॉकडाऊनमुळे लिहायला खूप संधी मिळाली आणि बरंच काही शिकता आलं लॉकडाऊनच्या काळात। आणि तशीच जडणघडण होत इथपर्यंत आले आणि हा प्रवास चालू आहे अजूनही। मस्त। पण म्हणजे लिहिण्यासाठी जी प्रेरणा मिळाली की ती आवड कशी निर्माण झाली, की म्हणजे लॉकडाऊनचा तू उल्लेख केलास पण त्याच्यासाठी आधी पण काहीतरी बॅकग्राऊंड हवी ना, की शाळेपासून तुला ही आवड होती का? म्हणजे शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील त्याच्यात तू भाग घ्यायचास का? बरोबर, शाळेत बऱ्याच प्रमाणात आवड होती लिहिण्याची, पण कालांतराने कॉलेज आणि नंतर काही वर्षात ती कमी कमी होत गेली। पण आता जसं तू म्हणालीस काहीतरी पार्श्वभूमी घडायला लागते। आणि 2018 साली जी एल्फिन्स्टनची घटना घडलेली त्याच्यात बरेच जण प्रवासी चेंगरून मेलेले। त्यात माझी कॉलेजची मैत्रीण होती, ती सुद्धा गेलेली आणि अत्यंत मला त्रास झाला त्या गोष्टीचा। आणि पहिल्यांदा सगळ्यात मी लेख लिहिला तो त्या घटनेवरनं लिहिला आणि तिथून कुठेतरी माझ्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली। मी म्हटलं ना की असं काहीतरी घडावं लागतं तुमच्यातले सुप्त गुण बाहेर येण्यासाठी, आणि ती घटना कदाचित टर्निंग पॉइंट ठरली असं मला वाटतं। त्यानंतर तुझे लेख मी बऱ्याच पेपर्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वाचले। बघ कसं आहे माहिती आहे का, एखाद्याला आपल्या पेपरमध्ये तू आर्टिकल लिहिशील का हे विचारण्यासाठी काहीतरी कला असायला लागते ना। मग तू असा ब्लॉग सुरू केलास का तुझा? हो, मी स्वतःचा ब्लॉग 2018 पासून चालू केला। ब्लॉगरपण या नावाने मी लेख लिहायला, आपल्या प्रेक्षकांना आपण ब्लॉगरपण या नावाने मी लिहायला सुरुवात केली। तेव्हा आता सध्या लिहिणं होत नाही, म्हणजे सोशल मीडियामुळे फेसबुक आणि इतर ठिकाणी लिहिणं वाढलेलं आहे, तिथनं तुझा खरा प्रवास सुरू झाली। पण मग तेव्हा तू तो लेख लिहिलास, पण मग कविता, इतकी सुंदर कविता, म्हणजे आनंद आणि माझी ओळख अशी झाली की आपण एका कॉम्पिटिशनमध्ये भेटलो, राईट? पुरझाची एक जी कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये आपण तन्वी हर्बल्स तर्फे स्पॉन्सर होतो आणि आम्ही असं सांगितलेलं की कंटेस्टंटनी तन्वी शता किंवा तन्वी हर्बल्सची जी औषधं आहेत त्याच्याविषयी कविता करायची आणि आनंदला त्याच्यामध्ये बक्षीस मिळालेलं। इतकी सुंदर कविता त्यांनी केलेली, म्हणजे मी असं, म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की इतकी छान आम्हाला पण सुचली नव्हती। पित्त आणि वाताच्या एकत्रित प्रकोपाने होते कधी अपचन कधी वांती। अशा वेळी घ्या रासना गोक्षूर पुनर्नवा देवदार युक्त
टॅबलेट वातशांती. म्हणजे एवढं छान, मलाही सुचलं नव्हतं, एवढं सुंदर लिहिलंस. प्लस हे पण मला फार आवडलं, शाळेत जाणारी देशाची पुढील पिढी म्हणजे आपले सुकुमार राजसा, विद्यार्थ्यांनी तल्लख बुद्धीसाठी नित्य नियमाने घेत जावी आपली टॅबलेट ओजसा. म्हणजे मी असं म्हणते की जर कोणाला, मी असं माझ्या अनेक वेळा मित्रमैत्रिणींनी सांगितलंय की तुम्हाला कधीही काही असं अडलं की उखाणा घ्यायचा आहे, जमला नाही किंवा काही असेल, तर तेव्हा तुम्ही सहज सुचलेले आनंद लेले यांना जरूर संपर्क करू शकता. तर हे सुचण्यासाठी काय टॅक्टिक असतात? म्हणजे तेव्हा अजय संस्थेने ती स्पर्धा जाहीर केलेली आणि म्हटलं कविता वगैरे, मी म्हटलं ना, फक्त मी स्वतःला यमक जुळव्या म्हणतो, मला कविता लिहिता येत आहेत की नाही कारण मला स्वतःला सांगता येत नाही. लोक छान म्हणतात, काहीतरी कधीतरी लिंक लागते आणि आपल्याला सुचत जातं. बरोबर, ते आपल्या हातात नसतात गोष्टी. तर तेव्हा मी तुमचं ते जे पुस्तक होतं ते मी चाळलेलं, त्याच्यात बरीच प्रॉडक्ट्स मला दिसली आणि एवढी प्रॉडक्ट्स कुठेच म्हणजे कुठल्याच कंपनीची किंवा याची नाही आहेत आणि मला नावं खूप त्यांची आवडली. म्हटलं हे जरा काहीतरी वेगळं वाटतंय, तर म्हटलं आपण याचं एक यमक जुळून काही करू शकतो का. म्हणून मी असं सहज प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा बक्षीस मिळालं तेव्हा मी स्वतः शॉक होतो की मला 2 सेकंद विश्वासच बसत नव्हता. पण तेव्हा म्हणजे आपलं ठरलेलं की कधीतरी मुलाखतीचा योग येईल आणि तो आज आलाय जवळपास 4 वर्षांनी. पण इतकं मस्त वाटलं ना की म्हणजे, आणि त्याच्यानंतर असं होत गेलं की आनंदशी छान ओळख झाली. त्याच्यातले एक सुप्त गुण मला कळायला लागले की रक्तदान करणं, नित्य नियमाने तो रक्तदान करतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये आम्ही सांगतोच की पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी रक्तमोक्षण म्हणून कायम रक्तदान खरं करायला हवं. पण ही आवड कशी तुला? म्हणजे कॉलेजमध्ये असताना माझं वजन खूपच कमी होतं. म्हणजे तेव्हा मला करता येणं शक्य नव्हतं, इच्छा प्रचंड असायची. मी ज्या क्लासमध्ये काम करायचो तिकडे ब्लड डोनेशन कॅम्प 3-3 महिन्यांनी व्हायचे. तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम करायचो. पण दरवेळेला सगळं म्हणायचं अरे तुझी कधी वेळ येणार. पण जेव्हा TY म्हणजे MCOM नंतर मी पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा मला फार म्हणजे बरं वाटलं. एक वेगळाच आनंद मिळाला की कुठल्याही प्रकारचं दान आपण एखाद्या व्यक्तीसाठी जेव्हा करतो तेव्हा त्यातला आनंद जो असतो तो अवर्णनीय असतो. एखाद्याला रक्ताची तातडीने गरज आहे, म्हणजे कॅन्सर पेशंट्सना आजकाल प्रचंड रक्ताची गरज असते किंवा लॉकडाऊन काळात सुद्धा रेमडेसिवीरच्या वगैरे रिक्वायरमेंट होती, तेव्हा प्लेटिलेट्ससाठी डोनेशन्सची आवश्यकता प्रचंड होती लोकांना. तर तेव्हा मी स्वतः फ्रेश डोनर म्हणून एका 80 वर्षाच्या आजींना रक्तदान केलं होतं आणि मी घरी पण कळवलं नव्हतं. आता हा गौप्यस्फोट मी करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण तेव्हा खूपच बिकट परिस्थिती होती. म्हणजे सगळ्यांना एक भीती होती की आपल्याला काहीतरी त्रास होईल. पण मी तोच विचार केला, आपण नाही करणार तर कोण करणार. आपण तरुण म्हणवतो स्वतःला फक्त, पण ते म्हणण्यासाठी आहे का. तर मी सगळ्यांना म्हणजे या कार्यक्रमातनं सुद्धा आवाहन करेन की शक्य असेल, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी रक्तदान करा. आता मागच्याच आठवड्यात मी रक्तदान केलेलं आहे. म्हणजे गेले काही महिने मला ॲक्च्युली माझी सतत पौरोहित्याची कामं असतात, तुला तर माहिती आहे. त्यामुळे जागरण वगैरे याच्यामुळे थोडा तब्येतीचे थोडे प्रॉब्लेम्स होते आणि हिमोग्लोबिन खूप डाऊन होतं. पण हिमोग्लोबिन वाढलं, सुदैव नॉर्मलला आलं आणि मी लगेच चान्स घेतला. आणि BP पण थोडंसं हाय होतं, पण 10 मिनिटात नॉर्मलला आणून मी रक्तदान केलेलं आहे. खूप छान. म्हणजे आज एक चांगला संदेश आनंदने दिलेला आहे की रक्तदान करणं किती महत्त्वाचं आहे. आनंद, बऱ्याच वेळेला मी बघितलंय की तुझ्या फेसबुक पेज जे आहे तुझं, तिथे वेगवेगळ्या सोशल मीडिया ज्या फेमस पर्सनॅलिटीज आहेत त्यांची तू भेट घेत असतोस. मग ही आवड कशी तुला निर्माण झाली? ती पण अशीच एक आवडीचा भाग म्हणून सुरुवात केली. काही सिरियल्समधल्या लोकांना आधी सेटवर जाऊन भेटायची आवड होती सुरुवातीला, पण नंतर लक्षात आलं की सोशल मीडियावर जे खऱ्या अर्थाने आपल्याला विचारांच्या बाबतीत लोक इन्फ्लुएन्स करतायत त्या लोकांची भेट घ्यावी. आणि लॉकडाऊन नंतर एक चंग बांधला मी. कोणाकोणाला भेटलायस? जवळपास बऱ्याच लोकांना. म्हणजे आता सेलिब्रिटी सांगायचं झालं तर चिन्मय मांडलेकर सारखे काही व्यक्ती असतील, पण साहित्यिक क्षेत्रातल्या माझ्या बऱ्याच आवडत्या मंडळींना किंवा अगदी रेग्युलरली सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या लोकांना सुद्धा मला भेटायला आवडतं. म्हणजे माझी एक बोरिवलीची मैत्रीण आहे, ती कायम म्हणते की लेले लोकांना भेटायला परग्रहावर सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे मला आवडतं. म्हणजे कसं असतं, आपण विचारांच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात येतो आणि पहिली मैत्री ही विचारांचीच होते. त्यामुळे जर विचार आवडले आणि त्या व्यक्तीशी जर कनेक्ट होऊ
होऊ शकलो तर मला आवडतं की काय असतील बाबा याचे विचार अजून काय असतील असं जाणून घ्यायला मला आपली मैत्री पण अशीच झालेली आहे खरंच. आपले विचार जुळले म्हणून ते होऊ शकते. अगदी खरं. आणि तू म्हणालास तो पॉइंट किती छान आहे बघ ना, की त्या विचारांवरती सगळं बरोबर आहे. आज आयुर्वेद पण काय म्हणतं की तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात. जर तुम्ही चांगला विचार केला चांगलंच होतं आणि ती शक्ती आपोआप आपल्याला मिळते. बरोबर आहे. मग बऱ्याच वेळेला मी पेशंटना काय सांगते की तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर यू राईट इट, तुम्ही लिहून बघा. तर हा अनुभव तुला आलाय का लिखाण करताना? लिखाण हा माझा स्ट्रेस बस्टर आहे असं मला वाटतं. जे काही विचार सतत घोंगावत असतात मग ते निगेटिव्ह असतील किंवा संमिश्र प्रकाराचे असतील, जेव्हा आपण लिहितो तर ती लिखाण एक ताकद आहे. त्यातनं आपण उतरवत असतो कागदावर आणि ते वाईप आउट करत असतो. म्हणजे आजकाल ग्राफोथेरपीचे वगैरे पण क्लासेस घेतले जातात. मी स्वतः ग्राफोथेरपीचा कोर्स केलेला आहे, प्रॅक्टिस करत नाही पण केलेला आहे कोर्स. आणि खरंच फरक पडतो का लिखाणात? येस, लिखाणातनं फरक पडतो. तुमचं हस्ताक्षर जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही ते लिहित गेला, प्रॅक्टिस करत गेला तर तुमचे विचार चेंज होतात, मोल्ड करण्याची ताकद असते त्यांच्यात. किती छान विचार आहे. मग जर कविता जुळवायची झाली तर इन्स्टंट कविता काय करू शकशील आता? आत्ता थोडं कठीण आहे. समजा आपण असं म्हटलं की हे तन्वीचं आभाळ असं पुस्तक आपलं रिलीज झालेलं आहे की डॉक्टर मेधा मेंदळे यांनी जे काही केलंय तर आभाळवरनं, तन्वीचं आभाळवरून काय करू शकशील का? तर मला सुचल्यावर तुला करून पाठवेन. चालेल, आपण ऍड करूया एपिसोड मध्ये त्याचा उल्लेख कर. की असंच भरलेलं आभाळ कायम राहू दे. मायेचं आभाळ आहे तसंच आईने तन्वीचं आभाळ निर्माण केलेलं. तन्वीच्या माध्यमातून मॅडमनी खूपच बरंच काही करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या कवितेत मी त्याचा उल्लेख केलेलाच आहे. प्रॉडक्टच्या माध्यमातून खूप काही त्यांनी दिलेलं आहे, समाजालाही दिलेलं आहे आणि पेशंट्सना ही एक प्रकारची सेवाच आहे जी मॅडमनी केलेली आहे. आणि तुम्ही पुढे सातत्याने ती अविरतपणे चालू ठेवतायत. सगळ्यांचे आशीर्वाद असले, टीम वर्क असली, कोणी एकटं काही करू शकत नाही. एक युनिव्हर्सल एनर्जी, टीम वर्क खूप छान करून. आणि तुमची फॅमिली म्हणजे या सेवेत आहे, सगळीच फॅमिली. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं. आनंद, मला सांग की म्हणजे तुझ्या घरामध्ये एक आध्यात्मिक जडणघडण पण आहे की म्हणजे गोंदवलेकर महाराज जे आहेत त्यांची काकड आरती ऑनलाईन तुझ्या घरून होते. मग हे कसं असतं? म्हणजे मला नवीन होतं हे ऐकल्यावर. येस, ऍक्च्युली काय झालं, गेले 22 वर्ष म्हणजे 20 ते 22 वर्ष आम्ही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलाच होता आणि 20 ते 22 वर्ष आम्ही महाराजांची काकड आरती करतो. म्हणजे प्रत्येक एकादशीला आमच्याकडे काकड आरती होते. प्रत्येक एकादशीला. मग ते कसं असते ती प्रोसेस? सकाळी साधारण 6 वाजता आम्ही सुरुवात करतो. काकड आरती, नंतर मुख्य आरती आणि नंतर पंचपदी भजन आणि मग फेर धरण्याचं पद, अशी ती एक जवळपास 1.5 तास चालते. पण झालं असं की लॉकडाऊनच्या काळात जी वयस्कर मंडळी आमच्या घरी यायची ते सगळंच म्हणजे बंद झालं. तर म्हटलं आता काय करता येईल. मग तेव्हा आम्ही झूम ॲपच्या माध्यमातून लाईव्ह काकड आरती चालू केली. येस. माझ्या ताईच्याच डोक्यात ती कल्पना आली आणि झूम ॲपच्या माध्यमातून आम्ही जवळपास 350 ते 500 लोकांना या उपक्रमात जॉईन व्हायला आवडेल. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. तू लिंक दिलीस तर आपण. मला त्या बाबतीत एक अनुभव शेअर करावासा वाटेल. कॅनडामध्ये एक माझी मैत्रीण होती, सोशल मीडियावरनच ओळख झालेली. तर मी सहज तिला एका काकड आरतीला लिंक पाठवली. त्यांच्याकडे कशी संध्याकाळ होती ऍक्च्युली आणि योगायोगाने तिने त्या दिवशी गुरुवार होता आणि तिने उपास केलेला. आणि उपास केला तर तिला लिंक मिळाली तर तिने बघूया म्हणजे सहज काय म्हणून ती आरती जॉईन केली आणि तिला इतकं प्रसन्न वाटलं. म्हणजे ह्या विषयावर तिने माझी विशेष मुलाखत घेतली होती. तिच्या चॅनलला पण ती प्रसिद्ध आहे. येस. आणि माझी एक स्कॉटलँड मधली मैत्रीण आहे, तिचं जॉबचं टायमिंग खूप म्हणजे वेगळं होतं तिकडच्या टाइम झोन नुसार. तर ती 2 वाजता तिकडे काहीतरी आलेली रात्री आणि रात्री 2हून तिने तिकडून ती काकड आरती अटेंड केली आणि मग ती झोपायला गेली. म्हणजे इतकी लोक या माध्यमातून जोडली गेली आहेत. खरंच मला फार. गोंदवलेकर महाराज आहेत, त्यांना म्हणजे मारुतीचा अवतारच त्यांना मानलं जातं. मग महाराजांचा नक्की संदेश काय आहे? अध्यात्म ही करण्याची गोष्ट आहे, म्हणजे करून पाहून अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आपल्याकडे बरेच विचार मांडले जातात किंवा पुस्तकातनं बरंच लेखन केलेलं आहे, पण महाराजांनी ते नामाच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने पोहोचवलेलं आहे. महाराज म्हणतात तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी काही करू नका. याचा अर्थ हा नाही की आपण कर्तव्य सोडायची किंवा कर्तव्यांची पूर्ती नाही करायची असं नाही. कर्तव्य
कर्तव्य करत राहायची, पण त्याला साध्या सोप्या नामाची जोड द्यायची. तुम्ही जितकं नाम घेत राहाल बाकीचं सगळं परमेश्वर करतो असं ते स्वतः म्हणतात. त्यामुळे बऱ्याच जणांचे आदर्श आहेत गोंदवलेकर महाराज. पण मग तुम्ही कसा नामस्मरण करता? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. माळेवर जप जितका होईल तितका, शक्य असेल तितका. सुंदर. पण तो चालू राहायला पाहिजे, तो त्यात वाढ झाली पाहिजे. म्हणजे आता खरं सांगायचं तर होत नाही, पण प्रयत्न करतो. तिथलं वातावरण किती प्रसन्न खूप प्रसन्न आहे. म्हणजे त्या प्रसादाला पण जी चव होती ना, म्हणजे मला खूप आवडलेलं. ऍक्च्युली म्हणजे तू जर गोंदवलेला गेली असेल, फक्त आमटी भात आणि तिथे शिरा किंवा मग गव्हाची खीर असते दलिया, पण त्याला जी काही चव असते म्हणजे अक्षरशः लोक तिकडे ती जी एक पॉझिटिव्हिटी आहे. खरंय एक म्हणतो ना, उपासनेची जी ऊर्जा असते, त्याची जी ताकद येते, ती सगळी रामनामाच्या सत्तेची ताकद आहे. ती पूर्ण गोंदवल्यात तिथे भरून राहिलेली आहे. मला सांग, उपासना ही गुप्त असावी? हो. जितका तुम्ही परमार्थ गुप्त ठेवाल तो तुमच्या आंतरिक सगळ्या गोष्टींकरता, म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आता तुम्हाला प्राप्त होतातच, पण एक पारमार्थिक गोष्टींसाठी तुमची उपासना गुप्त राहणं गरजेचं आहे. आणि मग ह्यामधनच तू पौरोहित्य करायला सुरुवात केलीस का? हो, पौरोहित्य पण मी लॉकडाऊन नंतर चालू केलं. म्हणजे इतकी सुंदर पूजा सांगतो की तुम्हाला खरंच जर गुरुजी हवे असतील पौरोहित्य करणारे, तुम्ही आनंदला संपर्क करू शकता. इतकी सागर संगीत पूजा, म्हणजे माझ्या लेकानी सत्यनारायणाची पूजा केली, आनंदनी इतकं सुंदर त्याला समजावलं. मला खरंच खूप कौतुक वाटलं की म्हणजे तो एवढा 1.5 ते 2 तास तिथे बसला आणि त्यांनी पूर्ण मी जसं सांगत होतो म्हणजे सगळं एक्सप्लेन केलं की हे का करायचं, हे का. तर ती आवड पण तुला तिथनच, मग तुझे गुरु कोणी झाली? आमच्या कल्याण मधले 2-3 गुरुजी आहेत, त्यांनी मला म्हणाले तू सोबत चल, बरोबर बघ फक्त काय आहे ते. म्हणजे मी अभ्यास पहिले करायला लागला त्याच्यासाठी? नाही, काही दिवस मी ऑब्झर्व केलं, काही महिने पूर्ण बघून घेतलं की कशा पद्धतीने काम चालतं, आणि मग हळूहळू चालवायला शिकलो. पण एक साधारण 1.5 ते 2 वर्षात बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला आणि या क्षेत्रात मी करू लागलेलो आहे काम. आणि मग मला सांग की ह्याच्यासाठी काही नियम फॉलो करायला लागतात का? नियम म्हणजे आपले रेग्युलरली जी संध्या आपल्याला सांगितलेली आहे आणि इतर जी काही आचरणं आहेत ती पाळावी लागतात. हो. पण ही आवड म्हणजे एकदा तो आपल्याला बेस निर्माण झाला की आज मी तुझा स्टेटस बघत असे फुल असतोस, काय काय वेगवेगळ्या पूजा असतात, अगदी म्हणजे नवग्रह शांती असेल किंवा सत्यनारायण असेल, सत्यदत्त आपण तुझ्या घरीच केला होता, किंवा दत्तयाग असेल, रुद्रयाग असेल, वास्तुशांती असेल, उदक शांती असेल, अशी सर्व प्रकारच्या. मी म्हणते की ह्यातनं आपल्या भारतीय संस्कृती जपली जाते की मुलांना याचं महत्व आज कळलं पाहिजे. की बऱ्याच वेळेला काय वाटतं की मी हे का शिकावं, ह्यातनं पुढे काय होणार नाही. बरोबर आहे. पण आता कसं आहे, शिक्षणाबरोबर हेही करू शकतो. उत्तम उदाहरण आहे, अगदी सहज आहे. म्हणजे असं काही नाही. पूर्वी कसं होतं की एक बाबा वेदपाठ शाळेत तुम्हाला शिकायला जावं लागतं, डेफिनेटली तिथे तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण इथेही तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता. आणि ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, माझ्या गुरुजींनी मला सांगितलेलं, ज्यांनी कोणी याचं शिक्षण दिलं किंवा कामं चालवायचा कॉन्फिडन्स दिला, की जे करतोयस ते प्रामाणिकपणे कर, बरोबर, बाकी काही नाही. म्हणजे असं काही नाही की बाबा माझ्यापेक्षा याला जास्त येतंय किंवा त्याला, असं काही नसतं. तुला जे येतंय ते प्रामाणिकपणे कर, नेमकं कर, बस. स्पर्धा असावी पण ती हेल्दी असावी. येस. आनंद, आज तू पौरोहित्य करतोस, तर आज मला काय म्हणायचंय की लहानपणापासून तू अनेक स्तोत्र म्हणत असशील, तर आजच्या यंग जनरेशननी ही स्तोत्र शिकायला हवीतच असं माझंही मत आहे. पण मग त्याबद्दल तू काय सांगशील की हे का गरजेचं आहे? गरजेचं यासाठी आहे, आपण लहानपणी पूर्वी सगळ्यांना सांगायचो की मनाचे श्लोक वाचा, करुणाष्टक वाचा, तर त्याच्यात इतकी पॉवर आहे. म्हणजे समर्थ जे काही जगलेले आहेत त्यांच्या आयुष्यात, म्हणजे त्यांच्या इतकं कठीण आयुष्य कोणाचंच नसेल. वयाच्या 12व्या वर्षी आत्मसाक्षात्कार किंवा स्वतःचा शोध घेण्यासाठी ते घरातून बाहेर पडले, आणि पुढे जी काही त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रचंड, म्हणजे आपण जर दासबोध वगैरे जर वाचला तर आपल्याला कळेल की किती कठीण गोष्टीतनं त्यांनी देशाटन केलेले आहे, मठांची स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्या काळात नेटवर्किंगचा न सुद्धा आपल्याला माहिती नव्हता, त्या काळात त्यांनी भारत भ्रमण किंवा भारताच्याही पलीकडे जाऊन देशाटन केलेलं आहे, आणि मठांची स्थापना करून 1100च्या जवळपास मंदिरं त्यांनी उभारलेली आहेत. तर त्यामुळे त्यांची जी जडणघडण आहे त्यातनं आपल्याला हे कळतं की त्यांना जो काही त्रास झालेला आहे तो त्यांची जी व्यथा आहे किंवा
इन जनरल जगताना माणसाला जे काही त्रास होतात तर त्याचा सगळ्याचं सोल्युशन त्यात आहे. अगदी बरोबर. त्यामुळे मनाचे श्लोक असतील, करुणाष्टकं असतील, करुणाष्टकातनं समर्थांची जी काही चरफड झालेली आहे त्या काळात जेव्हा त्यांना मार्ग सुचत नव्हते, म्हणजे त्यांचं एक आहे की देईना पुरविना कोणी उगेची जन हासती लौकिक राखता येईना बुद्धी दे रघुनायका. बुद्धी का मागितलेली, म्हणजे जेव्हा अन्न पाणीही नव्हतं, कुठलीच गोष्ट नव्हती, तरी सुद्धा परमेश्वराकडे त्यांनी बुद्धी मागितलेली आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बुद्धी किती महत्त्वाची आहे. बुद्धी जर योग्य असेल तर आपण प्रत्येक गोष्टीवर म्हणजे मात करू शकतो. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे. आणि स्तोत्र किंवा जी काही असतील, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणतात आजकालची मुलं, किंवा भीमरूपी असेल, गणपती स्तोत्र असेल, तर ती आपल्या मूलाधार चक्रावर काम करतात. त्यामुळे ते जे मंत्र जे आहेत त्यातले येस काही काही गोष्टीत येस बीजमंत्र आहेत ते व्हायब्रेशन्स क्रिएट करतात, त्यातनं ऊर्जा होते निर्माण आणि त्यातनं मूलाधार चक्रावर इफेक्ट येऊन आपले संस्कार जे आपण म्हणतो की संस्कार म्हणजे काय, तर ते त्याचं एक बीजारोपण होतं. खूप सुंदर. आनंद, आज आपण बघतो की आजची यंग जनरेशन ही एक म्हणजे टेक सॅव्ही झालेली आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना एका क्लिक वरून मिळत असते आणि मग कुठेतरी आपली संस्कृती ते विसरतायत. आणि त्या युगामध्ये तुझ्यासारखा मुलगा की आज सगळं पौरोहित्य शिकतोय, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतोय, म्हणजे नुसतं सोशल मीडियावरून माणसांना बघून नाही तर त्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधतोयस. तर मग तू आजच्या यंग जनरेशनला काय सांगशील? मुळात काय झालेलं आहे माहिती आहे का, की सोशल मीडियावरचा टाईम वाढलेला आहे. आता सगळंच आपलं सोशली झालं आहे, म्हणजे मोबाईलशिवाय पूर्वीचं जग होतं, पण आत्ता तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी उघडून बघायला लागतं, किंवा सोशल मीडिया टाईम वाढला आहे, किंवा पूर्वी 1-2-3 तास असेल तर तो आता 7 किंवा 10 तासाच्याही पुढे गेलेला आहे. पण सतत ते वाजल्यावर असं बघायची जी उत्सुकता असते ती कमी व्हायला पाहिजे. म्हणजे सतत की काहीतरी आलंय बाबा, किंवा सतत आपण दिवसभर त्याच ह्याच्यात असतो की काहीतरी नोटिफिकेशन आलं असेल, मग मी इकडे पोस्ट टाकली आहे, त्याला किती लाईक्स आल्या, हे किती झालं, ते किती झालं. म्हणजे अगदी दिवसा पण सकाळी उठलो तरी पहिली बघितली जाणारी गोष्ट म्हणजे मोबाईल, की बाबा रात्री काहीतरी एक अमुक अमुक पोस्ट केलेली, त्याला काय मग किती नोटिफिकेशन आली, काय आलं. तर हे थोडं कमी व्हायला पाहिजे, कारण लक्ष कम्प्लिटली डायव्हर्ट होतंय. आपल्याला कुठेतरी फोकस करायचं असेल आणि आयुष्यात जर काही मिळवायचं असेल तर याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. बंद करा असं मी म्हणणार नाही, आजच्या काळात ते शक्य पण नाहीये. पण आजकाल जर बघितलं असेल तर आयांच्याच हातात जास्त प्रमाणात मोबाईल दिसतो. त्यामुळे आईनी किंवा घरच्यांनी कुठेतरी स्वतःला बंधन आणणं गरजेचं आहे. माझी ताई स्वतः नेहमी म्हणते की आपण 10 नंतर किंवा 11 नंतर ठराविक वेळेनंतर मोबाईल कम्प्लिटली बंद करून ठेवला पाहिजे. मला पण पटतं, म्हणजे ती कधी कधी मलाही ओरडते. कामानिमित्ताने चालू असतो, पण प्रमाण कमी झालं पाहिजे. नक्कीच संवाद वाढला पाहिजे, म्हणजे घरच्यांशी बोलणं असू दे किंवा आपलं मत आपल्याला मांडता येणं. म्हणजे आपण म्हणतो ना की मोबाईल आपण जास्त वेळ का बघतो, कारण तिथे कुठेतरी आपलं अप्रिसिएशन होतं. बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं की अरे वा आपल्या इथे कौतुक होतंय, डोपामाइन स्त्रवतं. तसं जर आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल तर आपोआपच आपल्याला मोबाईलची गरज म्हणजे आपण बघा ना, हे मुलांसाठी अवेलेबल गावाला किंवा कोकणात वगैरे आपण गेलो राहायला, नेटवर्कच नसतं, तिथे गरज पडते का, म्हणजे 3-4 दिवस आपल्याला आठवण पण येत नाही, किंवा एखाद्या खरंच आहे, किंवा शिवथरगळ किंवा एखाद्या ठिकाणी आपण जर जाऊन बसलो अजिबात रेंज नसते, पण तिथे म्हणजे असावी असं वाटतच नाही या गोष्टी. आणि तिकडे ध्यानधारणा किंवा या ज्या काही गोष्टी आहेत, किंवा आता रिसेंटली नरेंद्र मोदीजी गेलेले आहेत केरळला ध्यान करायला, तर म्हणजे या गोष्टी ज्या आपल्या सनातनी धर्मात सांगितलेल्या आहेत पूर्वीच्या ध्यानधारणा, त्या करायला हव्या. म्हणजे त्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी हळूहळू याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की कॅन्सर किंवा या ज्या काही गोष्टी असतात, तर कॅन्सरसाठी आपण काय करतो, कॅन्सर काढून टाकत नाही, त्याच्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती इम्युन सिस्टीम इतकी स्ट्रॉंग बनवतो की कॅन्सर आपोआपच गायब होतो. तसा हा एक केमो घेतल्यावर कसं होतं, केमो करताना वाईट पेशींबरोबर चांगल्या पेशी मारल्या जातात. बरोबर, त्यासाठी जर आपली इम्युनिटी चांगली असेल, आपला बेस चांगला असेल तर आपण कुठेही टिकून राहू शकतो. नक्कीच. आणि आनंद, मला असं वाटतं की म्हणजे तुला आज प्रेक्षकांना काही खास सांगायचंय का, की म्हणजे त्यांना तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा एखादा काही त्यांना हास्य विनोदाचा कार्यक्रम, कवितांचा कार्यक्रम ठेवायचा असेल तुझा, किंवा एखाद्या मैत्रिणीला वाटलं की एखादा उखाणा लिहून हवाय तर आनंद लेलेंना कॉन्टॅक्ट करूया, तर त्यांनी तुझ्याशी संपर्क कसा साधावा? माझा मी नंबर प्रेक्षकांना इथे देऊ शकेन तन्वीच्या. माझा नंबर आहे 9167984220.
की त्यांनी या जरूर संपर्कावर, संपर्क करावा करू शकतात. की म्हणजे तू असे कवितांचे कार्यक्रम पण करतोस वेगवेगळ्या गाण्याचे, ठिकाणी. कवितांचे, पौरोहित्य हो, करतोस. हो. म्हणजे अभिवाचनाचे मी बऱ्याच ठिकाणी करतो कार्यक्रम की जिथे मला संधी मिळेल. अभिवाचन म्हणालास, मग अभिवाचनामध्ये आवाजाचं आपल्याला म्हणजे चढ उतार वेगवेगळे वेगवेगळे करायला मग तू लागतात. असं सॉफ्ट आवाज, मोठा आवाज असं काढू शकतोस? हो, वेगवेगळ्या म्हणजे त्या प्रसंगानुसार किंवा एखादं ओळ दाखवशील कशी म्हणायची? याच्यात असं सांगता येणार नाही. म्हणजे समजा आपण एखादं वाक्य घेतलं की अगं आई खूप पाऊस पडत होता, हो, तर मग तू कसं म्हणशील किंवा एखादी ओळ कशी घेऊ शकशील? अगं आई काय पाऊस पडतोय, किती म्हणजे we should- आपण pause कुठे कसं घ्यायचा? असतं, भावना खूप महत्वाच्या असतात. म्हणजे अभिवाचना हा अभिनयाचा एक छोटा प्रकार आहे. कारण त्याच्यात कसं असतं, जितक्या तुम्ही भावना त्या पद्धतीने तिथे त्यात ओतता तितकं ते जास्तीत जास्त सरस होतं. इमॅजिन करतात ना लोक. म्हणजे आता खरंय. तू जी ओळ खरंय. म्हणालास ती मी माझ्या डोळ्यापुढे बघते, म्हणून ते भाव त्याच्यात हो घालायला हो, लागतात. नक्कीच, प्रश्नच नाही. खूप छान. आपल्या मनामध्ये ना कधी असं आपण म्हणतो ना एक जो न्यूनगंड आला की अरे आपण कुठे, मग तिथे आपण लॅक होतो. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जे करतोय ते तू म्हणतोस तसं प्रामाणिकपणे मनापासून, हो. मग हा बघ ना तुझा प्रवास किती छान आहे. पहिले कविता, मग लेखन, मग लेखनानंतर यू आर अ गुड कुक. कुठलाही पदार्थ छान करू शकतोस. एवढ्या लोकांशी तुझी छान मैत्री आहे. आध्यात्मिक बेस प्लस ही काकड आरती, रक्तदान असू दे, अजून एक तुझ्यातला सुप्त गुण तो म्हणजे गायन. हो. तर मग हे कसं तुझ्यामध्ये रुजलं गायन? लहानपणी ऍक्च्युली मी गाण्याच्या क्लासला जायचो. म्हणजे बेसिक शास्त्रीय संगीताची एक परीक्षा झालेली आहे. आज माझ्या गुरु मेघना भावे यांचा पण वाढदिवस आहे योगायोगाने. त्यांना वाढदिवसाच्या हो, शुभेच्छा. नक्कीच. तर मी नंतर ॲक्च्युली गाणं म्हणजे शिकणं सोडून दिलं. पण रियाज किंवा आता आमच्याकडे दत्त संप्रदायाचं म्हणजे एक भजनी मंडळ आहे. तर आम्ही दर गुरुवारी दत्त मंदिरात भजनाचा कार्यक्रम किंवा हे करत असतो, जेणेकरून आपला पण एक रियाज होतो आणि एक गळ्याला सवय राहते गायनाची. किंवा कार्यक्रमात वगैरे जिथे गायनाची संधी मिळेल तिथे मी गातो. आमच्या समोर काही लाईन्स? हो, माझं आवडतं भजन आहे, त्याच्या फक्त मी 2 ओळी ऐकवतो. नक्की, जरूर. आ आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा नकळे ज्ञान. मला फार आवडतं हे भजन, कारण मला काही कळत नाही याच्यात. इतकं जे आहे ना, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला एक जरा काही शिकलो, जरा काही नवीन हे झालं की एक थोडा काही प्रमाणात गर्व होतो किंवा अहंभाव जागृत होतो. पण मला काहीच कळत नाही. म्हणजे वेदांचं वचन किंवा काय म्हणतो वेदांत, मला काही कळत नाही. तुझ्या फक्त नामात मला प्रेम दे, हे मला फार आवडतं. त्यामुळे भजन ना अहंकर्ता हरी करता असं झालेलं आहे. अगदी खरंच आहे. तू म्हणालास ते अगदी योग्य सांगितलंस की आपण जरासं केलं की आपण लगेच म्हणतो हे मी केलंय. म्हणजे तो मी आला की आपण सगळं हरतो. बरोबर. आणि म्हणजे जो करता परमेश्वर आहे, नक्कीच, त्याचं म्हणजे कसं आहे की त्याच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तो आपल्याला दाखवून देतो की राजाचा रंक पण तो एका क्षणात करू शकतो. तुम्ही पूर्णपणे त्याच्यापर्यंत जोपर्यंत शरणागत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. त्यामुळे नामातच सगळं कर्तव्य करा. येस. मी असं म्हणते की तू एक असं व्यक्तिमत्व आहेस की ना, तुला खरंच सगळ्याचीच आवड आहे. म्हणजे ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो. मग ह्याच्यासाठी आपल्या यंग जनरेशननी काय एफर्ट्स घ्यावेत? मला सगळ्यांना, म्हणजे जे कोणी आता आपले तन्वीचे जे प्रेक्षक आहेत, जे कार्यक्रम बघतायत, सगळ्यांनाच एकच सांगायचं आहे की जे काही प्रोडक्टिव्ह असेल, ज्यातनं आपण काहीतरी क्रिएट करू शकू, हे करण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. ते खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळात. कारण जरी प्रत्येकाला असं वाटतं की आता समजा 60चं कोणी आहे की बाबा मी घरात बसू नये, तर असं नाही आहे. प्रत्येकजण बिझी आहे आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी करतोच आहे. म्हणजे अगदी जॉब करणारी गृहिणी नसेल, तिला असं वाटतं की बाबा आपण काही करत नाही, काहीतरी करायला पाहिजे. ती पण तिचं काम करते. सगळ्यात मोठा जॉब तोच आहे. प्रत्येकाचं शेड्यूल सांभाळायचं आणि त्याप्रमाणे दिवसभर 24 तास कार्यरत राहायचं. तर प्रॉडक्टिव्ह गोष्टीमध्ये प्रत्येकाने स्वतःला जास्तीत जास्त गुंतवून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मी स्वतः करतोय अजून
प्रयत्न मला फार जमलेला आहे असं मला वाटत नाही, पण प्रयत्न चालू आहे. तर सगळ्यांनीच हा प्रयत्न अविरतपणे अखंडपणे चालू ठेवा असं मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन. आनंद, तू आज इथे आलास, एवढं छान मार्गदर्शन केलंस सगळ्यांचं, तर खूप खूप धन्यवाद. इतकं छान वाटलंय. तुला आपल्यातर्फे स्पेशल गिफ्ट म्हणून की शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आईचं पुस्तक खास शुभाताई चिटणीस यांनी लिहिलेलं आहे, तन्वीचा आभार. म्हणजे तिचा पूर्ण जर्नी याच्यामध्ये आहे. तन्वीच्या वेगवेगळ्या औषधांची माहिती आहे, घरगुती आयुर्वेद औषधींची पण ह्याच्यात माहिती आहे. सो हे आपल्या तन्वीच्या सगळ्या स्टोर्स मध्ये उपलब्ध आहे. हे खास भेट तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. माझ्या ज्ञानात पण जरा भर पडेल हे वाचल्यावर. अजून एक कविता येईल माझ्यामध्ये. नक्की नक्की मी नक्की प्रयत्न करेन. आनंद, मला असं म्हणायचं आहे की आपल्या मध्ये आपण म्हणतो ना की आपलं आयुष्य इतकं सुंदर, प्रत्येकाला देवाने जे दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी एक स्पेशल क्वालिटी दिलेली आहे, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. असं आज मला असं तुझ्याकडे तुझ्या सगळ्या बोलण्यातनं जाणवलं की आपण ते ओळखलं ना की आपण त्या दृष्टीने कार्यरत होतो. बरेच प्रत्येकात असतात सुप्त गुण असतात, पण ते मी म्हटलं ना, काहीतरी अशा घटना घडतात, अशी परिस्थिती येते ज्यामुळे ते आपल्याला हळूहळू आपल्यातनंच उलगडत जातात. तर ते शोध घेण्याचा प्रयत्नात राहावा आपण, म्हणजे तो शोध संपू नये. अगदी बरोबर आहे. सो आजचा शो तुम्हाला आवडला असेल तर आमच्या कार्यक्रमाला जरूर शेअर करा, फॉलो करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक पण नक्की करा. आणि आज आपण इथेच थांबतोय. आनंद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तू सुद्धा मला बोलवलंस त्याबद्दल खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय.